आपल्यावर येऊ नये यासाठी संपूर्ण भारतीय भाषांचं संमेलन करून भारतीय भाषांना केवळ भारतीय राज्यघटनेच्या अनुसूचीमध्ये ज्या 22 भाषा आहेत त्याच नव्हे तर भारतातील ज्या काही बोली आहेत त्या बोलीचं सुद्धा जतन, संवर्धन, रक्षण व्हावं या दृष्टीनं अशा प्रकारची भाषा संमेलन आपण आयोजित करतो. आणि या भाषा जर खऱ्या अर्थानं दृढमूल व्हायच्या असतील, मूलगत व्हायच्या असतील तर काय केलं पाहिजे? तर आपण ही चित्र पाहू शकतो. या चित्रातील ही हसणारी खेळकर मुलं आहेत ती म्हणतात आम्हीही शाळेमध्ये प्रवेश घेतला असता जर आमच्या बोली भाषेमध्ये जर आम्हाला शिक्षण प्राप्त झालं असतं आणि आमच्या भाषेसहित आम्हाला शाळेने स्वीकारलं असतं. आपण कल्पना करूया की 2 विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी जी भाषा घरामध्ये बोलतो, जी त्याच्या परिसरामध्ये आहे त्या भाषेसहित त्याला त्याच्या शाळेमध्ये स्वीकारलं जातं आणि त्या भाषेद्वाराच त्याला शिकवलं जातं, जेणेकरून तो आपल्या सर्व भावनांचा, सर्व विचारांचा आविष्कार त्या भाषेमध्ये करू शकतो. याच्यामुळे त्याची एक भाषा दृढमूल होते आणि एक भाषा दृढ झाली की तो त्याच्यानंतर अनेक इतर भाषा सुद्धा शिकायला समर्थ होतो. त्याला आपल्या भाषेमध्ये बोलल्यामुळे त्याला कोणी गावढळ असं म्हणत नाही त्या ठिकाणी. आणि दुसरा जो विद्यार्थी आहे तो दुसरा विद्यार्थी जी भाषा बोलतो, जी त्याच्या परिसरामध्ये आहे त्या भाषेसहित त्याच्या शाळेमध्ये स्वीकारला जात नाही. त्याला पहिल्यांदा सांगितलं जातं की तुझी मातृभाषा इथं बोलून उपयोगाचं नाही, या व्यवस्थेतली जी भाषा आहे ती भाषा तुला बोलली पाहिजे. आणि असं सांगितल्यामुळं तो विद्यार्थी आपल्या भावनांचा, आपल्या विचारांचा आविष्कारच करू शकत नाही आणि तो पिछाडला जातो. आणि तो केवळ मी जे बोलतोय ते शुद्ध की अशुद्ध या व्याकरण दृष्टीनं त्याकडे पाहू लागतो. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर बोली भाषेमध्ये किंवा स्थानिक भाषेमध्ये जर मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं गेलं तर एक मोठा वर्ग जो आज वंचित आहे शिक्षणापासून तो शिक्षणापर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला प्रश्न पडेल की भारतासारख्या 100 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येच्या देशामध्ये इतक्या मातृभाषा आहेत, इतक्या स्थानिक भाषा आहेत, त्या भाषांमधून काय शिक्षण घेणं सोपं आहे का? तर त्याच्यासाठी एक आदर्श उदाहरण या ठिकाणी दाखवलेलं आहे. पपुआ गिनी नावाचा देश आहे. पपुआ गिनी हा छोट्या छोट्या खंडांचा एक देश आहे, लघुप्राय देश आहे. त्या देशामध्ये 850 मातृभाषा आहेत आणि त्या सरकारने 850 पैकी जवळपास 400 भाषांमधून मातृभाषेतून शिक्षण 400 पेक्षा अधिक भाषांमधून सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे तुला साक्षरतेचा जो ग्राफ आहे तो वाढलेला आहे. त्याच्यामुळे पपुआ गिनी या देशाचा आपण जर आदर्श घेतला तर आपण सुद्धा मातृभाषेमधून शिक्षण देऊ शकतो. पण हे झालं नीती. पण तिला जमिनीवरती आणायची असेल तर काय केलं पाहिजे? तर यासाठी प्रशिक्षित कुशल असणाऱ्या शिक्षकांचं प्रशिक्षण वर्ग राबवलं पाहिजे. कारण शिक्षकांशिवाय हे धोरण जमिनीवर येऊ शकत नाही. केवळ शिक्षक